आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा माझा झिम्मा खेळतो आणि खूप दमतो. आमच्याकडे वानवळ्याच्या रूपाने येतो, कापला जातो आणि आम्ही त्याला खातो. चला तर 8 दिवस खाल्ली जाणारी या कोकणच्या राजाची भाजी करूया. एका आंब्याच्या कैरीच्या फोडी करून घेतल्या. नेहमीच्या रोजच्या भाजीप्रमाणे मोहरी, जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर, 2-4 वाळलेल्या लाल मिरच्या, अर्धा चमचा मेथ्या, हळद. मेथ्या आंब्याच्या प्रमाणानुसार कमी जास्त टाकू शकतो. मी एकच कैरी घेतली होती. फोडी मीठ हळद टाकून शिजवून घ्या किंवा डायरेक्ट फोडणी टाका. मी शिजवून घेतल्या. त्यात चवीनुसार मीठ, आवडीप्रमाणे अंदाजे गूळ घालून भाजी घट्टसर होईपर्यंत चांगली हलवून शिजवून घेतली. वरतून हिरवीगार कोथिंबीर घातली आणि मस्त 8 दिवस खाल्ली. आंब्याचे उपयोग फायदे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोच आहोत. कोकणचाच राजा नव्हे तर सर्वांचाच तो राजा आहे. त्याचे मूळ, खोड, पान, फुलं, फळं, लाकूड त्याच्या सर्वांगाने आपल्या रोजच्या जीवनात उपयोग होतोच आहे आणि आपण करतोच आणि केलाच पाहिजे. खास उन्हाळ्यात त्याचं महत्त्व जास्त आहे. या भाजीला आपण लुंजी सुद्धा म्हणू शकतो किंवा भाजी सुद्धा म्हणू शकतो. कसंही खा, लोणच्यासारखं खा किंवा भाजीसारखं खा.